त्या प्रकारचं नियोजन आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थोड्याच वेळात मुंबईत दाखल होणार आहेत। मुंबईत दाखल कारने अटल सेतू जो आहे तिथपर्यंत पोहोचतील आणि तिथून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका विशेष कारमधून इकडे दाखल होतील आणि त्यानंतर नवी मुंबई विमानतळावर जिथे सभास्थळ आहे त्या सभास्थळी विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र एक निर्धारित वेळेमध्ये हा अटल सेतू जो आहे तो बांधून पूर्ण केलेला आहे। देशातला एक माईल आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आणि यंत्रणाने सज्ज असा हा अटल सेतू, ज्यामुळे मुंबईचं मुख्य शहर जे बेट आहे ते आणि भारताची मुख्य भूमी या अटल शकतो आणि ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपले न्यूज 18 लोकमतचे प्रेक्षक देखील होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं, अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा या सागरी सेतूचं आज लोकार्पण होत आहे। सर्वसामान्य उत्सुकता आहे या ब्रिजवरनं प्रवास करण्याची, कारण मुंबई शहर ते नावाशिवा हा पोहोचण्यासाठी जो मार्ग सध्याचा आहे नवी मुंबईला वळसा घालून यावा लागतो। जवळपास 2 ते 2.5 तास लागतात ट्रॅफिकमधून यायला। मात्र या अटल सेतूमुळे अवघ्या 20 ते 22 मिनिटांमध्ये सर्वसामान्य नागरिक प्रवास करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्यामुळे हा ब्रिज जो आहे हा एक गेम चेंजर ब्रिज ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आणि त्या दृष्टिकोनातून देशाची आर्थिक राजधानी आणि नवी मुंबई यांना जोडणारा हा मुख्य ब्रिज आहे आणि देशाच्या आर्थिक राजधानीसाठी देखील एक वाहतुकीमध्ये खूप मोठा आमूलाग्र बदल आणि क्रांती घडवणारा असा ब्रिज आहे। कारण मुंबई शहरातला देखील ट्रॅफिकचं ताण या ब्रिजमुळे कमी होणार आहे। हा अटल सेतू पुढे शिवडीपासून पुढे वरळी आणि तिथेच पुढे कोस्टल रोडला देखील जोडला जाणार आहे। त्याचबरोबर नावाशिवा येथून हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि कोकण हायवे जो आहे गोवा हायवे त्याला देखील जोडला जाणार आहे। त्यामुळे एक खूप मोठा एक महत्वाचा दुवा हा ब्रिज ठरणार आहे। अटल सेतूमुळे JNPT हार्बर असेल, मुंबई पोर्ट ट्रस्ट असेल हे देखील जोडले जाणार आहे। त्यामुळे मुंबई शहर आणि ठाणे इथला ट्रॅफिकमध्ये खूप मोठी तफावत होणार आहे, खूप मोठी कमी येणार आहे। त्याचबरोबर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून बोललं जायचं तर एक पेट्रोलची देखील खूप मोठी, डिझेलची देखील खूप मोठी एक जी आहे आपली बचत जी आहे ती होणार आहे। वेळेची बचत सगळ्यात मोठी होणार आहे आणि त्यास या महाप्रकल्पाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं INS शिक्रा या नौदल तळावरती आगमन होणार आहे। त्यानंतर ते कारने हा संपूर्ण प्रवास इथपर्यंत करणार आहेत। बरं, निश्चितच शिवडी नावा शेवा ब्रिजकडे फक्त एक सागरी पूल म्हणून पाहता येणार नाहीये आणि यामुळे खरंच बरंच काही बदलणार आहे। गेम चेंजर ठरणारा हा पूल आहे आणि आपण आत्ताच्या क्षणाची मोठी अपडेट पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आज शिवडी नावा शेवा ब्रिजचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नियोजन करण्यात आलेले आहेत। तर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे जाऊयात। उदय, खरं तर फक्त हा एक सागरी पूल नाहीये, खरं तर या पुलामुळे अतिशय मोठे बदल होणार आहेत। त्या संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना एक मोठा फायदा होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांचा उत्साह देखील पाहायला मिळतोय। हा सागरी सेतू देशाच्या आर्थिक राजधानीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा ब्रिज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे। जवळपास 4 हावडा ब्रिज जे आहे ते याच्यामध्ये सामावू शकतील आणि इतकी मोठी बांधकाम साहित्य त्याच्यामध्ये वापरण्यात आले। त्यावर 17 IFL टॉवर च्यामधील एवढं साहित्य जे आहे याच्यामध्ये वापरण्यात आलेलं आहे। एक देशातला सगळ्यात मोठा सागरी सेतू तर आहेच, त्याचबरोबर आशिया खंडातील देखील एक सगळ्यात मोठा सागरी सेतू आहे आणि जगभरातल्या सगळ्यात मोठ्या सागरी सेतूमध्ये या अटल सेतूची जी आहे समावेश करण्यात आलेला आहे आणि याचं आज लोकार्पण होत आहे। सर्वसामान्य नागरिकांना देखील या सेतूवरनं प्रवास करण्याची खूप मोठी इच्छा आहे। कधी एकदा या सेतूवरनं प्रवास करतो असं सर्वसामान्य नागरिकांना झालेलं आहे, कारण अवघ्या 20 मिनिटात मुंबई शहर ते नावाशिवा म्हणजे रायगड जिल्हा इथपर्यंत आपण पोहोचणार असतात। याच प्रवासाला 2 ते 2.5 तास लागणार आहे।
जवळपास 2 तासांची बचत जी आहे या ब्रिजमुळे होणार आहे आणि हा ब्रिज एक ऐतिहासिक ठरणार आहे आणि एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गेम चेंजर म्हटलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला त्यासाठीच म्हटलेलं आहे, कारण मुंबई शहर ते रायगड जिल्हा यांना जोडणारा हा ब्रिज आहे. मुंबई शहर एक बेट आहे आणि मुंबई शहराला आणि देशाच्या मुख्य भूमीला जोडणारा असा हा ब्रिज असणार आहे. 22 किलोमीटरचा ब्रिज आहे, त्यापैकी 18 किलोमीटरचा ब्रिज जो आहे तो समुद्रावरती आहे. उरलेले जे किलोमीटर जे आहेत ते शिवडीच्या बाजूला आहेत आणि त्याचबरोबर नावाशिवाय यांच्या बाजूला आहेत. त्यामुळे एक खूप मोठा माइलस्टोन ठरणार आहे यासाठी, कारण नवी मुंबई विमानतळ, JNPT हार्बर असे 2 महत्त्वाचे स्टेशन्स आहेत त्यांना जोडणारा हा ब्रिज असणार आहे. त्यामुळे एक महत्त्वाची बाजू जी या ब्रिजची आहे आणि त्याचबरोबर या ब्रिजला एकूण आपण पाहतो की 3 लेन आहेत, म्हणजे 3 लेन जायला आहे, 3 लेन यायला आहे. त्यामुळे लोकांना एक सुखकारक असा प्रवास असणार आहे. जे हेवी व्हेकल्स आहेत त्याच्यासाठी एक वेगळी लाईन असणार आहे, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक प्रवास जे आहेत त्यांच्यासाठी वेगळी लाईन असणार आहे. आणि या ब्रिजवरनं जवळपास 100 ते 120 किलोमीटर प्रति तास आपल्याला प्रवास जो आहे तो करता येणार आहे. पर्यावरण पूरक असा हा ब्रिज जो आहे तो सांगितलेला आहे, अतिशय गेम चेंजर असा हा प्रकल्प आणि नागरिकांना त्याचा अतिशय मोठा फायदा होणार आहे. आणि त्यामुळेच उदय, अजित, तुषार आणि प्रमोद तुमच्याकडून वेळोवेळी प्रत्येक अपडेट घेत राहू, आढावा घेत राहू. तुर्तास